ग्रंथ शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक रामदास महाराज राऊत केतूर. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. संकल्पना ह भ प विनायक महाराज मार्कड. अध्याय 30. शिवराय सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटण्यास सज्ज. श्री जगदंबे नमन तुझा आंबे करुण प्रारंभे. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा आंबे करुण प्रारंभे. डप्पावर थाप तुंतुण्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवरायाचा गातो गुणगान जी जी जी. शिवरायाचा गातो गुणगान जी जी जी. आदि नमन साधू संताला, आदि नमन साधू संताला, ज्ञानेश्वराला, एकनाथाला, एकनाथाला, गाडगे बाबांच्या गुरुचरणाला जी जी जी. गुरुचरणाला जी जी जी. नमन माझे पांडुरंगाला, नमन माझे पांडुरंगाला, गुरु माऊलीला. नमन माझे पांडुरंगाला, गुरु माऊलीला, सुभद्रा मातेला, रुक्मिणी मातेच्या गुरुचरणाला जी जी जी. गुरुचरणाला जी जी जी. शाहिराने साज चढविला, शाहिराने साज चढविला, पूर्ण चढुनी शाहिरी साजाला. करमाळा तालुका केतूर गावाला, करमाळा तालुका केतूर गावाला. रामदास रामदास राऊत गातो पावड्याला जी जी जी. गातो पावड्याला जी जी जी. जय जय भोसले कुळ टिळका, जय जय भवजन प्रतिपालका, जय जय कुण वंश दीपका, मूळवासी का देशाच्या. राम राम तू आमुच्यातील मानव, परिकर्तव्य केले अपूर्व, त्रिखंडात गर्जनाव, छत्रपती शिवराजे. राम राम आता मारिले अध्यायी, कथानक वर्तले काही, श्रोते अवधान द्यावे सर्वही, पुढील कथानुसंधान. राम राम धैर्य दाखवून अभिनव, दुर्गी आले महादेव, स्वराज्यातील वार्ता सर्व शिवरायासी निरोपिली. राम राम आणि वेड्याची परिस्थिती सकळ कथिली राया प्रती, यावरी पुढे कथा निगुती, काय वर्तले अवधारा. राम राम दुर्गावरी महादेव आला, धैर्य आले शिवरायाला, पुन्हा पुन्हा विचार केला शिवरायाने मानसी. राम राम दुर्गावरून सुटण्यासाठी, स्वराज्य राखण्यासाठी, तीनच मार्ग या संकटी, केवळ उरले असती पै. राम राम सिद्धीला शरण जाणे आणि तयाच्या स्वाधीन होणे, स्वराज्याशी तिलांजली देणे, चाकर होणे म्लेंच्याचा. राम राम ऐसा पहिला पर्याय, निंद्य अंगीकारिता नये, स्वाभिमानी शिवराय, ऐके काही न करती. राम राम दुजा मार्ग असे उग्र, संग्राम करावा घन घोर, वेडा फोडून या बाहेर, गर्दी मधून निसटावे. राम राम हा मार्ग अति कठीण, निर्दाळिले सकळ सैन्य, कदाचित आपुलाई प्राण गमवावा लागेल. राम राम सिद्धी जोहार देखत धावता, तो निश्चित होय गाठता, म्हणून हा मार्ग पुरता, नसे सरता निसटाया. राम राम तिसरा मार्ग शिवनीती, गनिमी कावाच्याचे बोलती, शत्रुशी फसवून अति युक्ती, दुर्गा बाहेर निसटावे. राम राम सकळ ही मार्ग खुंटले, सकळ ही मार्ग हरले, म्हणून शिवराय अनुसरले, निज नीतीस आपुल्या. राम राम शत्रुशी गाफील ठेवून निसटावे दुर्गावरून, हा मार्गची नशे सामान्य, परी उपाय आन असे ना. राम राम जोहाराशी चकवा देणे, हे महाकठीण जुळणे, अथवा दुर्गताची मरणे, अन्नावी न सकलानी. राम राम परिस्थिती महाकठीण, आताची निष्ठने योग्य जाण, वर्ष ऋतू गेली निघून, वेळा कठीण होईल. राम
वर्ष ऋतू निमाल्यावरी सिद्धी जुहार होईल भारी ताजिता वाणी फौज सारी दुर्गावरून आदळेल राम राम तिकडे शाहिस्ते खान दुश्मन पुण्यात वैसला तळ ठोकून काही करून येथून निसटून जाणे हे योग्य राम राम दुर्गावरून निष्ठयाची हीच संधी बहुमोलाची अन्यथा आपण मरणाची वाट पाहावी लागेल राम राम अभ्यासपूर्वक विचार करून राजे करीत नियोजन सकल शक्यता पडताळून विचार ठाम केला से राम राम तर्कशुद्ध काटेकोर योजनाबद्ध आणि चतुर शिवरायाने करून विचार अचट योजना बनविली राम राम योजनेचे संक्षिप्त सार जोहराशी द्यावे पत्र आम्ही सर्वस्व शरण येणार तेने थंडगार होईल राम राम वेड्याचा ओसरेल जोर त्यातून निसटावे तत्पर ऐशी योजना राजाची अति चतुर शिवरायाने बनविली राम राम मग महादेवास पाचरून अन्य हेर दोघे जण तया सवे केले चिंतन महाराजांनी ते धवा राम राम महादेवासी राजे म्हणती तू गुप्त आला गडावरती तुझी खळ देखील होती जेथे सैन्य नव्हते पहिले जेथे सैन्य नव्हते राम राम येथे जाऊन पुनरपी विलोकावे संपूर्ण विरळ सैनिकाचे ठाण कैशा परी पाहावे तेथे किती सैनिक असत रात्री जागृत की निद्रिस्त आणि असेलिया जागृत तरी कितपत त्यांची संख्या जागृत सैन्य खळा होती कोण्या स्थानी उभे राहती सकल ही काढोनिया माहिती तुम्ही यावे परतोनी सकल वस्त्रे उतरवून कटीशी केवळ लांग ठेवून काजळी फासून काळे भिन्न तुम्ही आपण होयावे काळे कुट्ट ढाल तलवार इतुकेची सवे घ्यावे शस्त्र अति गुप्त रूपे जावनी तितवर खळतेतील पाहावी पत्तराच्या आड लपून सकाळ करावे निरीक्षण वाचवावा निज प्राण लक्ष संपूर्ण असू द्यावे ऐसे सांगोनी तयासी दुर्गा खाली लाविले रात्रीसी तीनही वीर चपळासी चपळ राशी अंधारात खाली आले आषाढ शुद्ध चतुर्दशी चंद्रमा होता आकाशाशी परंतु तयाची प्रकाश राशी आवनीवरी फैलेना चंद्राम्यासी झाकीता अभ्र घनदाट अंधकार किंचित पर्जन्याची पिरपिर चिखल सर्वत्र पसरला अवचित वीज चमकून जाय सृष्टी प्रकाशात न्याय किंचित न वाजविता पाय तिघे हेर चालिले मगरीच्या जबड्यात रिघोन दंत पंक्ती याव्या हेरून ऐसे हे महाकठीण कर्म जामात उत्तम करत असे अनेक दोघे जण हेर कोण होते शूरवीर इतिहासाशी अगोचर धन्य कार्य तयाचे एकाही शत्रू सैनिकास स्वयं होता दृश्य कार्य करणे अतिविशेष म्हणून हे राशी धन्यत्वे हे रहेची नेत्र रायाचे मुख्य सूत्र शिवनीतीचे हे राविन राज्य कोणाचे सांगा कधी तरेन राया रयतेचा आधार राजाचाही आधार हेर हे राविन राजा समग्र रसातळा जातसे हेरांचा महात्म्य संपूर्ण अन्यत्र मी सकळ वर्णिन
असो अंधाऱ्या रात्री गहन हेराचे विंदान अतर्क्य. अंधाऱ्या रात्री काय होईल कोठून पाशान येईल. भालावचित आदळेल अनावृत अंगावरी. सुसू करीत येईल शर देहात घुसेल आरपार. बंदुकीची गोळी क्रूर आपणावरी येईल. ऐशी सकल ही चिंता किंचितही न करिता. महादेवास हेर सर्वथा पाशान आडून पुढे जाती. अत्यंत सावधान हेर गेले लपून छपून. अगदी घळी जवळ जाऊन दोन्ही मेटी निरक्षिती. मध्ये गहन खोल खळ तेथे सैनिकाचे नशे वर्दळ. तेथेची फक्त वेळा पाताळ तयानी सकळ पाहिला. दिवट्या घेऊनिया करी उभे असते पहारे करी. परी दोघात अंतर भारी म्हणजे 200 फुटाचे. मध्ये काळा कूट अंधार खळो जवळी झाडी फार. रात किडे करती किरकिर इतुकीच चिर वेड्याशी. मग तया फटीमधून हेर वेड्या बाहेर निघून. पुढचा मार्ग सकळ हेरून पुन्हा परतून आले पै. इतके सकळी हेरिले परिकवनाते नाही कळाले. पुन्हा परतून हेर आले दुर्गावरी रायापाशी. तेव्हा सकळ परिस्थितीत रायाशी कतील याती निघुती. शिवराय विचार करती दुजिया रात्री निघण्याचा. शिवराजे विचार करीत सवेच झाले निद्रिस्त. दुसऱ्या दिनी पहाटे जागृत होऊन सकळा बोलाविले. गडावरी षडसहस्र कटक त्यातील बोलाविले काही एक. मराठे केवळ निवडक तयाशी विचार सांगती. त्र्यंबकराव गंगाधर पंत शिवाजी काशीद प्रतापवंत. बाजी प्रभू देशपांडे सहित तया स्थानी बैसले. मुख्य हेर महादेव तयाने गुप्त कथिले सर्व. बाहेर निसटण्याचा उपाव रायाने त्यांना कथिला. शरणांगतीचे आमिष देऊन येथून जाणे असे सुटून. सूर्य उदय होताची पंत ब्राह्मण निशान घेऊन जाईन. पुढची ही सकळ व्यवस्था रायानी कथिली सर्वथा. हुरहुर संशय उल्हास चित्ता संदिग्ध अवस्था झाली. असो सूर्योदय होत शुभ्र निशान घेऊन पंत गडा खाली उतरत. हाती पत्र राया ते शरणांगतीचे पाहुण निशान. आनंदले सिद्धीचे सैन्य स्वतःशी मानू लागिले धन्य. शिवाजी शरण येत आहे. तब्बल 4 मासापर्यंत वेळा देऊनी झाले त्रस्त. अति आनंदले समस्त छावणीत नाचू लागले. गेल्या 4 मासापासून नुसतेच बैसले वेळा देऊन. कंटाळलेले त्यांचे मन पावसात भिजून त्रासिले. बाहेर कोठे जाता येईना केवळ बंदिस्त होती सेना. घरादाराचा आठवत त्यांना सदा सर्वदा होत असे. दुर्गाकडे लक्षून नेत्र वाट पाहतिमल्यांच्या वीर. कोणतेच येईना उत्तर तया कारणे त्रासले. सिद्धी जोहार रोजची येतो सकळाशी धमकावितो. सदाची सावध राहा म्हणतो किती काळ तिष्ठावे. दुर्गाची दात खीळ उचकटेल कोणीतरी खाली येईल. जासूद किंवा येईल वकील किंवा येईल शिवाजी. किंवा येतील सैनिक तरी महायुद्ध लागेल भारी. तुका
काळ दुर्गावरी कैसा शिवाजी मरेना. ऐसेची 4 मास गेले पुरे सैन्य ताट कळले तव अकस्मात देखील शुभ्र निशान येताना. अखेर शिवाजी शरण आला सेना सागर आनंदला. आपण हरविले शिवाजीला केवळ वेळा देवोनी. शिवाजी शरणची येईल नाही तरी काय करील काय. उपवासी मरेल दुर्गा वरीस सैन्य. शिवाजी कडोनी वकील आला वार्ता कळाली जोहाराला. तेने तयाच्या आनंदाला पारा वार उरेना. किती दिसाचे कष्ट भयानक तयाचे झाले सार्थक. परी त्या आनंदाचे कौतुक मुखावरी दर्शविना. अंत्यत्याची धीर गंभीर मनी विचारिशी ती जोहार. कैसे बोलावे वकिला समोर काय उत्तर त्या द्यावे. श्यामी न्यायात सिद्धी जोहार वाट पाहतसे अधीर. शिवरायाचा वकील चतुर तये स्थानी पातला. पंतानी अति नम्रतेने सिद्धीसी घातले लोटांगणे. मग सिद्धी जोहाराने आसन दिदले बैसावया. रायानी बहुमोल रत्ने धाडिले होती सिद्धी कारणे. त्यासी अतिलीनतेने पंत सामने ठेवित. शिवरायाचे प्रदीर्घ पत्र पंत ठेवित सिद्धी समोर. महासावध सिद्धी जोहारा तयाने समग्र वाचिले. तुम्ही आदिलशहाचे सरदार तुम्हासी साष्टांग नमस्कार. आपण परणाल दुर्गी येणारा मजसी पूर्वीच श्रुत असे. तेव्हाची मज उदेली तमन्ना तत्काळ शरण यावे आपणा. करोनी कृपा संपादना भय मुक्त व्हावे. परी भयभीत मन अनंत अपराध म्हणून तुम्हासी कैसे यावे शरण भय. दारुण वाट तसे शुभागमन तयासी झाले कित्येक दिन. महाकष्ट मज कारण तुम्हाला गी झाले. तुम्हासी मी पूर्ण शरण सांगे ईश्वरी शपथ घेऊन. आपुले असल्या अनुमोदन रात्री येईन तुम्हाकडे. माझी या ठराविक सैनिकाशी मी काय अर्पीन तुम्हासी. माझ्या चुकाची शिक्षा मजसी स्वहस्ते तुम्ही द्यावी. अगणित माझे अपराध तुम्हासी दिदल्या बहुखेद. करावा माझा शिरछेद
इतुका मी अपराधी, परी तुमची कृपा लाहता, मज भय कैसे तत्वता, तारिता अथवा मारविता, तुम्ही त्राता मज आसा, तुम्हाशी सांगे कळवुळोनी, सकळ गुन्हे क्षमा करोनी, मज न्यावे हस्त बांधुनी, बादशाह पुढे पै, मी स्वय येतो शरण, मजशी घ्यावे सांभाळून, माझे करावे संरक्षण, इतुके कृपादान करावे, माझी सकळ दाम दौलत, बादशाहाशी समर्पित, तुम्हीच माझे भगवंत, काय विशेष सांगावे, आयशे अति विनम्र खलिता, सोये वाचोनिया सर्वथा, तेने जोहाराच्या चित्ता, परम आनंद झाला, परिमनी एक हुरहुर, शिवाजी असे महाचतुर, केव्हा घरते न आरपार, घालील हे न कळे, शिवाजी कारस्थानी लबाड, महाकपटी केवळ द्वाड, त्याशी सल्ला करणे अवघड, प्रसंग प्रचंड कठीण, वेड्या परिसत कठीण, जोहाराशी येईन कळून, तेने हुरहुरे एक मन, आणि दुजे आनंदे, बिन शर्त शरणांगती, शिवाजी पत्करी आपणा पुढती, ऐसा समय कैशा रीती, पुन्हा पुन्हा लाभेल, शिवाजीने शरण यावे, हेची धरोनिया जीवे, इतुके श्रम केले आघवे, फळ पावले तयाचे, सकळ दुर्गानी मुलुख, शिवाजी देत असे एकाएक, यावून हवे कायानिक, थोर हरिक वाटला, शिवाजी स्वये होणार हजर, दौलत सकळ अर्पिनार, आणि काय बोलणार, सकळ खेळची संपला, पत्र वाचून या गंभीर, चिंतन करिसित जोहार, तव फाजल अफजल पुत्र, तया लागी बोलत, शिवाजीचा डाव आहे यात तुम्ही फसू नये, शिवाजी करील काय कवना नये सांगता, अब्दा जानच्या ही वेळी, अशीच करून या खेळी, सकळ फौजेची रवंदळी एकाएकी केलीसी, त्यावरी सिद्धी जोहार हसून, बोलत असे तया लक्षून, मने तुझे अब्बाजान, तयाशी गेले भेटाया, आताचा प्रसंग असे आगळा, शिवाजी केवळ झाला दुबळा, येथे येऊन आम्हाला स्वये भेटेलच निजे, तरीही जोहाराशी चिंता, येथे येऊन केली घाता, शिवाजीचे काय घेता, मृत्यू पंथान येईल, परंतु ते अशक्य आहे, तयाशी ते शक्य नव्हे, इतकी सेना असता काय शिवाजी ऐसे करील, येथे येऊन दगाबाजी कैशा परी करील, शिवाजी एकला इतका सेने माझी तुराडा होऊन जाईल, आपण ऐसे अति सावधा, कैशा रीती करेल द्वंद्व, ऐसे काही केली अबद्ध, त्याचा मेंदू निघेल, ऐसे वेडे चाळे करून, स्वयची शिवाजी जाईल मरून, यामुळे त्याची भिवून तह टाळणे योग्य नसे, आजीचा एक दिवस शिवाजी येत आहे रात्रीस, युद्धा वाचून त्याचा घास सहज आपणा लाभला,
इतके करून कारस्थान शिवाजी आलाच नाही वरून, मग काय करावे आपण चिंता दारून तीही नाही. आपुला जारी आहे वेळा तो तैसाची राहील पुढा, मराठ्यांचा होईल तळपडा अण्णा वाचोनी दुर्गात. शिवाजी आता मरेपर्यंत ऐसाच वेळा असेल बंदिस्त, किती आपण झालो त्रस्त परिवेळा तैसाची. इतका सविस्तर विचार करोनिया शिती जोहर, पंताशी पुसतसे उत्तर केव्हा येतील राजसाब. पंत म्हणे त्यांच्या जीवाची हमी दिदल्या आज निशेषी, महाराज तुम्हा पासी अतिशयासे येतील. हसोनियाशी ते जोहर अर्जाशी केले मंजूर, पंत परतले दुर्गावर शिवरायाशी सांगाया. आता श्रोते सावधान चित्त देऊनी ऐका कथन, शिवरायाशी तर संपूर्ण वकिलांनी कटी येला. राजे झाले परम गंभीर सकल योजना असे तयार, दुरेचे जे सरदार तयासी समग्र कथी येले. सिद्धी जोहाराशी आनंद परंतु नसे बेसावध, परिवारता झाली प्रसिद्ध सकल वेड्यात ते धवा. शिवाजी येत असे शरण आपले सरले जन्म मरण, 4 मास गुद मरून जीव गेला होता की. जन्म मृत्यूच्या चक्रा परिस हा वेळा करी त्रास, सकळाने टाकीला निश्वास आनंद विशेष झाला. छावणी होती सावधान सव्याची विश्राम झाली पूर्ण, विजयाच्या धुंदीने नयन अधिकची जाण धुंदावले. कडकडीत वेड्याचा पिळा सैल झाला तात्काळ, थंडावले वीर सकळ चर्चा केवळ करू लागले. तयानाक तरी काय म्हणावे किती दिवस हाल सोसावे, 4 मास सावध राहावे कैशा परी सदैव. येरीकडे दुर्गावरी शिवराया काय करी, शिवाजी काशीदासी पाचारी श्रीरंग गंभीरी बोलत. सिद्ध असे वारिक परितो निष्ठावंत सैनिक, परिसतायाचे थोर कौतुक निज श्रवणी अवधारा. शिवाजी काशीद हुबे हुब शिवरायाचे प्रतिबिंब, राया ऐसा करुणी रुबाब चकवा देत सैनिकाशी. मग इतर सेना हसत प्रेम शिवाजी राजे म्हणत, तोही मग बहुत फुगत आव आणि तरायाचा. शिवराजे छत्रपती ते इतिहासी चिडविती, आदरे शिवाजी राजे म्हणती तेने चित्ती सलज्ज. ऐसे शिवाजी काशीद तयासी बोलावून सन्निग, राजा बोलत गंभीर शब्द
कंठ रुद्ररायाचा. राजे म्हणती शिवाजी तुम्ही आजी यावे आमुच्या कामी, परी अपराधी असू आम्ही तुम्हा काम सांगाया. ऐसे बोलोनी छत्रपती सदगदा तेव्हा रडती, म्हणे शिवा माझ्यावरती कैसी वेळ आली. काशीद म्हणे छत्रपती तुमच्या नेत्री अश्रू येती, आमुचा उपयोग काय जगती, भार धरतीसी आम्ही. महाराज स्वराज्यासाठी कोणत्याही करीन गोष्टी, अखेर प्राण तोही शेवटी तुम्हा कारणे अर्पीन. आज्ञा देताची सत्वर आगीत घालीन हे शरीर, राजे तुम्हासाठी शिर करवतीत घालीन. ऐसे बोलताची काशीद शिवराय पुन्हा सदगद, एक एक बोले शब्द मनी अपराध मानुनी. मनती मजा ऐसे समग्र हुबेहुब हवा नर, तुमची अपेक्षा असेल तर हेर करावे मजसाठी. माझे वस्त्रे परिधानून शिबिके माझी बैसून, जोहाराशी जावे शरण त्याशी चकवा द्यावया. पुढील प्रसंग अति घोर काय करील सिद्धी जोहार, काशीदा तुझ्या ऐसे नर किती कामी येती रे. शिवरायाचा ऐकोनी शब्द तत्काळ सिद्ध झाले काशीद, म्हणे माझे भाग्य आघाद, बाहुनी आनंद कोण याहुनी आनंद कोणता. ऐकोनी शब्द तत्काळ सिद्ध झाले काशीद, म्हणे माझे भाग्य आघाद, याहुनी आनंद कोणता. शिवरायानी निज वसन त्यासी पाहिले नेसऊन, दिशे शिवराया समान परिमन लाजले. तव बाजी प्रभू आला राज म्हणताती बाजीला, कैसा प्रति शिवाजी शोभला आम्हालागी सांगावे. बाजी हसे काशी दासी दिल्ला करे उभारसी, ताट करुणी शरीराशी रुबाबदार चालावे. शिवाजी काशीद पुन्हा लाजत शिवराय तयाकडे पाहत, पुन्हा येते अश्रू पात आणि बोलत तया लागी. नेत्राले डब डबून हुंदका फुटे गद गदून, तयासी देऊन आलिंगन छत्रपती बोलत. यासाठी अरे शिवा राजे पण नकोशे जीवा, ऐसा एक एक वीर नेमावा, कायसा कायसा साटोप. अरे साक्षात माझे मरण स्वतःवरती घेशी ओढून, धन्य शिवा तू धन्य धन्य, कसे ऋण फेडू तुझे. तव बोले शिवाजी काशीद, मजसाठी नका करू खेद,
मेल्यावरी होती सदगद ऐसे कित्येक पाहिले परी माझ्या जिवंतपणी तुम्ही नयनी आणिता पाणी आणि कमज जन्मा येवनी तुझे काय पाहिजे तुमच्या एक एक अश्रूसाठी एक एक मरण स्वशील पोटी देह पडावा तुमच्यासाठी हीच मोठी संधी मज आता झाला अंधकार 10 वाजायचा सुमार शिवाजी राजे दुर्गावर त्र्यंबक वाराशी बोलती मनती आम्हा गेल्या पाठी तुम्हा पाशी शिबंदी मोठी दुर्ग लढवा आटोकाठी आम्हा शेवटी जाणे असे 600 शिवबंदी सहित आम्ही येतो न्यासो निघत 2 शिबिका सज्ज त्वरित करोनिया ठेवाव्या एक शिबिका लागेल आम्हाशी दुजी शिवाजी काशी दासी व्यवस्था करोनिया ऐशी तुम्ही दुर्गाशी रक्षावे येरू म्हणे सकळ तयार महाराजांनी व्हावे तत्पर शिवराया करती विचार पुढील घोर यात्रेचा बंद शिपाई त्यासही जाणे अति घाई हळूच वेळा तोडून या पाही जायचे विशाल दुर्गासी राम राम यात धोका भयंकर किंचित आलाय स्वर तेवढ्या नेमल्यांचे वीर तुटन आपार पडतील राम राम थोडीही झाली चूक तरीही सकळ होईल हाक सकळाशी मरण आचूक तेने कारण येईल राम राम परणाल दुर्गावरून निसटून विशाळ गडाशी प्रयाण 20 कोश अंतर पूर्ण वाट अंधारी तशात राम राम विशाळ दुर्गाच्या ही भोवती सुर्वे सावंत वेळा घालती परी अशी नव्हते माहिती अद्भुत परिस्थिती मात पातली राम राम निसटणे महाभयंकर परी होवनिया उदार छत्रपती राजे आहे शूर जावयासी निघाले राम राम रायाची आईची भूमिका एकच वेळी निघतील शिबिका जोहाराच्या धरुणी रोखा शिवाजी काशीद जातील शिवाजी काशीद जातील राम राम आणि स्वय छत्रपती मार्ग लक्षून उत्तर प्रती जातील विशाल दुर्गावरती ऐशी नीती बनविली राम राम आधी निघतील जग जेटी काशीद जातील शेवटी ऐशी योजना करी दुर्जटी छत्रपती शिवराय राम राम प्रचंड मेघ आले भरून विद्युत लता कडकडती दारुण धुवाधार कोसळे प्रजन्य अंधार संपूर्ण झाला राम राम आषाढी पौर्णिमेच्या वेळी चंद्रमा धाकला सकळ वर्षू लागले जलद मंडळ अति तुफान मांडिले राम राम ऐशी वेळ साधून गोमटी शिवराय बैसले शिबिके पोटी हर हर महादेव कंठी दबता स्वर निघाला राम राम आता पुढील अध्यायी अति अद्भुत कथा सर्वही अवधान द्यावे सकलही शिवायन ग्रंथासी राम राम शिवायन ग्रंथासी राम 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 स्वस्ति श्री शिवायन शिव कथा विलक्षण ऐका शिव भक्त सज्जन 30वा अध्यायी गोड हा राम राम जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी।
छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे. महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत. आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल. सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.